14 विद्या आणि 64 कलेचा स्वामी त्या आधी गणरायाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून त्या रंगभूमीला त्या मायबाप गणेश्वराला नतमस्तक होऊन आमच्या कारवांजवाडी गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी माता व श्री भराडी आई यांच्या चरणी नतमस्तक होऊन व आई श्री महालक्ष्मी भराडी माता यांना वंदन करून श्री महालक्ष्मी नमन मंडळ कारवांजवाडी सविनय सादर करीत आहोत कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन। आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री महालक्ष्मी युवक मंडळ, महिला मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायणच्या महापूजेचे आयोजन केले आहे। त्यानिमित्त हा नमनाचा कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज राजे शिव छत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या कलेच्या माता सावित्रीबाई फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व तमाम रसिक प्रेक्षकांना आम्हा कलाकारांचा मानाचा मुजरा आणि श्री महालक्ष्मी नमन मंडळाचे सर्व यशस्वी कलाकार माझ्या सर्व कलाकारांना आम्हा कलाकारांचा मानाचा मुजरा। परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणच्या भूमीत आपण कोकण भाषेने जपलेली लोककला अर्थात बहुरंगी नमन, बहुरंगी नमन, बहुरंगी नमन। खेळ मांडीला तुझ्या लेकरांनी, खेळ मांडीला तुझ्या लेकरांनी रंगभूमीच्या या कलाकारांनी, रंगभूमीच्या या कलाकारांनी तुझ्या लेकरांनी, खेळ मांडीला तुझ्या लेकरांनी रंगभूमीच्या या रंगभूमीच्या या कलाकारांनी तुझ्या लेकरांनी, खेळ मांडीला तुझ्या लेकरांनी रंगभूमीच्या या कलाकारांनी, रंगभूमीच्या या कलाकारांनी खेळ मांडीला तुझ्या लेकरांनी, खेळ मांडीला तुझ्या लेकरांनी रंगभूमीच्या या कलाकारांनी, रंगभूमीच्या या कलाकारांनी रंगभूमीच्या
माझी पुण्याई खेळ मांडिला तुझ्या लेकराने खेळ मांडिला तुझ्या लेकराने रंगभूमीच्या या कलाकाराने रंगभूमीच्या या कलाकाराने खेळ मांडिला तुझ्या लेकराने खेळ मांडिला तुझ्या लेकराने रंगभूमीच्या या कलाकाराने रंगभूमीच्या या कलाकाराने रंगभूमीच्या या कलाकाराने मृदुंगाची ताप घुमतो अनाद ढोलकी तडाडून देई शौर्याची हाक ढोलकी तडाडून देई शौर्याची हाक ढोलकी तडाडून देई शौर्याची हाक मृदुंगाची थाप घुमतो अनाद ढोलकी तडाडून देई शौर्याची हाक नृत्य कलेचा आविष्कार हा नृत्य कलेचा आविष्कार हा एकोपाशी गरी रसिका हो तरी तो तुम्हा विनवणी रसिका हो तरी तो तुम्हा विनवणी कलाकारांचे गाव हे माझे सुंदर कोकण कलाकारांचे गाव हे माझे सुंदर कोकण परशुरामाच्या पदस्पर्शान झालंय पावन करी तो नमन नमन रागावरचे गान करी तो नमन नमन रागावरचे गान पहिले नमन हे धरणी मातेला दुसरे नमन महालक्ष्मीला तिसरे नमन महाकाळीला चौथे नमन वाघजाई देवीला पाचवे नमन हे करावे पाची पांडवांना पाचवे नमन हे करावे पाची पांडवांना हरी कलाकारांचे गाव हे माझे सुंदर कोकण कलाकारांचे गाव हे माझे सुंदर कोकण परशुरामाच्या पदस्पर्शान झालं
परमेश्वराला सातवे नमन सात अजरांना आठवे नमन बराडीन आईला नववे नमन चांद सूर्याला दहावे नमन हे चला करूया दशमुखी रावण दहावे नमन हे चला करूया दशमुखी रावण कलाकारांचे गावे माझे सुंदर कोकण कलाकारांचे गावे माझे सुंदर कोकण परशुरामाच्या पदस्पर्शान झालंय पावन तरी अकरावे नमन दर्या सागराला बारावे नमन रंगदेवतेला रंग भरावा या खेळाला महिमा तुझा खेळ मांडला खर तुझला नटराजा करी तो वंदन खर तुझला नटराजा करी तो वंदन करी कलाकारांचे गावे माझे सुंदर कोकण कलाकारांचे गावे माझे सुंदर कोकण परशुरामाच्या पदस्पर्शान झालंय पावन करी तो या क्षणी भगवान शिव संबोधी सर्व देवांना हिमालयी सभास्थानी बोलवले. सृष्टी निर्मितीपूर्वी भगवान एकच होता. मायेच्या ओघाने आकाश निर्माण झाले. आकाशापासून वायू आणि वायूपासून तेज आणि तेजापासून रात आणि याच सर्वांपासून सृष्टी निर्माण झाली. आणि या सृष्टीच्या रक्षणासाठी बोलवलेली आणि या सृष्टीच्या रक्षणासाठी बोलवलेली हीच ती शिव सभा. हीच ती शिव सभा. हीच ती शिव सभा. धरणी मातेच्या रक्षणाला देव पैसाले साबेला देला देव पैसाले साबेला धरणी मातेला ब्रह्मदेव हे नागशेष श्री हरी नारायणा भोलेनाथा, आज आपण इथे सभेचं प्रायोजन केलं आहे ते आपण कधीच करावं. शून्यातून सृष्टी निर्माण करायचे कार्य शिव शंभूने आम्हा सोपवले. आम्ही यशस्वीरित्या त्या पारही पाडले. आजचा हा शुभ दिवस द्विगुंत आहे. आजच्या या शुभ दिनी पुढील कार्यास सुरुवात करावी.
या सृष्टीला प्रदक्षिणा करावं. हे कार्य सुरळीतपणे पार पाड. हे बघा, आपण दिलेले कार्य या साऱ्या सृष्टीच्या उद्धारासाठीच आहे. हे कार्य परिपूर्णपणे पार पाडण्यासाठी आपण सर्व व्यवस्था अशी विनंती. आशीर्वाद असो. पवन हे आपण नेहमीपणे वायुरूपाने या सृष्टीवर भ्रमण करावे. या सृष्टीवरील जीवसुद्धा प्राणवायूची कमतरता भासणार नाही याची काळजी आपण घ्यावी. विश्वशंभू, आपण दिलेले कार्य ही व्यवस्थितरित्या पार करावे असा मला आशीर्वाद करावा. आशीर्वाद. हे शिवशंभू, त्या सृष्टीवरील जीव लोकांचे अलौकिक कार्य यमाच्या स्वाधीन करावे. आपलं म्हणणं खरोखर योग्य आहे. या सृष्टीवर या सृष्टीचा विनाश रोखण्यासाठी नाश कमी आहे. यमदेवाला कामगिरी देत आहे. हे कार्य आपण सदोदितपणे पार पाडावे. वा, माझा आनंद अगदी द्विगुणित झाला आहे. समस्त देवगण हो, तुम्ही दिलेली कामगिरी मी यथायोग्य पार पाडेल आणि त्यासाठी मला तुम्हा सर्व देवतांचे आशीर्वाद मिळेल. आशीर्वाद असो. हे यमा, सृष्टीवर निर्माण होणाऱ्या मानवाचं आयुष्य सटवी लिहिल. त्याच्या जीवनाची घटका भरली की तू हा तुझा पाठ टाकून त्याचे प्राण घे म्हणजे झालं. समस्त देवगण हो, तुम्ही जी कामगिरी मला दिली त्याबद्दल मी सर्व देवतांचा आभारी आहे. समस्त देवगण हो, आजपासूनच मी माझ्या कार्याला प्रारंभ करत आहे. त्यासाठी तुमचे शुभाशीर्वाद असावे. येतो मी.
नारायण हरि ओम नाम माझे नारायण ब्रह्मपुत्र नारायण हरि ओम नाम माझे नारायण ब्रह्मपुत्र नारायण हरि ओम नाम माझे नारायण ब्रह्मपुत्र नारायण हरि नारायण 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 तीन ताल सप्त पाताळ भ्रमण करत ईश्वर आलो अद्याप कळीचे साधन नाही. आता कळीचे साधन नाही म्हणजे त्या नारदाच्या मनाला समाधान नाही. नारायण नारायण. चला तर मग आपण सूर्यपुत्र यमराजाचीच भेट घेऊया, पाहूया तिथे तरी काही कळीचं साधन मिळतं का. नारायण नारायण. प्रणाम सूर्यपुत्र यमदेवा, प्रणाम. प्रणाम महर्षी नारदमुनी. नारदमुनी असं नसतं. नारायण नारायण असं आणि आम्ही नारायण नारायण. सूर्यपुत्र यमराज हे आसन तुमचे, आमचे आसन म्हणजे आमची भ्रमंती. नारायण नारायण. नारद या त्रिभुवनभर फिरताना काही नवल वर्तमान आढळल्यास अवश्य कथन करा. नारायण नारायण. सूर्यपुत्र यमराज, पण तुम्ही आता असे अगदी आनंदी आनंदात का बरं. नारद स्वामी, समस्त देवगणाने शिव सभेमध्ये या सूर्यपुत्र यमराजाला या चराचरावरील सजीव जनांचा प्राणहरण करण्याचा मान मला मिळाला आहे. नारायण नारायण. आणि चक्क महादेवानी त्यांच्याकडील पाश या यमराजाला बहाल केला आहे आणि त्या पाशाच्या बळावर प्रत्येक सजीवाचा प्राण हरण करण्यास आज मी समर्थ आहे. हा सूर्यपुत्र यमराज आज अमर आहे. नारायण नारायण. अरे वा, याच गोष्टीचा मला अत्यानंद झाला आहे. बातमी तर आनंदाचीच आहे. अरे पण सूर्यपुत्र यमराजा, तू एक मात्र विसरतोय. अरे यमराजा, त्या शिवसभेमध्ये तुला मान मिळाला खरा, पण मात्र त्यांनी तुला बसायला आसन मात्र दिलं नाही. नारायण नारायण. ही तुझी बडबड वायफळ बडबड बंद कर. नाही यमराजा, ही वेळ तुझे कीर्तन ऐकण्याची नाही. अरे या यमराजाला सन्मान मिळाला, तो तुला बघवत नसेल. नारायण नारायण. अरे यमराजा, तर मग सांगतो ते आहे, तुला जर एवढाच
मान मिळालाय तर त्या मानाचा योग्य वापर कर. तुला जर का या सृष्टीचा राजा व्हायचा असेल तर प्रथम देवांवरती स्वारी कर आणि त्यांना युद्धामध्ये नामोहरण कर. म्हणजे तू या सृष्टीचा राजा होशील, राजा. नारद स्वामी, तुम्ही दिलेली नामी युक्ती हा सूर्यपुत्र यमराज अवलंबण्यास तयार आहे. नारायण नारायण. पण नारद स्वामी, ज्या देवतांनी मला शुभाशीर्वाद दिले, चक्क शंभू महादेवाने त्यांच्याकडे पाश दिला आणि या सूर्यपुत्र यमराजाला बसायला मात्र असं दिलं नाही. नारायण नारायण. आता मग वाट कशाला पाहतो? चाल देवतांनो, जा आणि देवांवरती स्वारी कर. मीही माझी भ्रमंती अशीच चालू ठेवतो. नारायण नारायण. या सूर्यपुत्राला तुम्ही अमरत्वाचं वरदान दिलं, शंभू महादेवाने पाश दिला, बसायला आसन दिलं नाही. देवतांनो, सांभाळा तुमची आज्ञा. हा सूर्यपुत्र यमराज ज्या पाशाने तुमचे प्राण घेईल, पण तुमची सर्वांची आज्ञा मात्र हिसकावून घेणार आहे. हा सूर्यपुत्र यमराज आज तुमच्यावर चाल करून येणार आहे. नारायण नारायण. प्रथम कोणावर स्वारी करावी हे मात्र तुम्ही सांगा. असाच जा आणि प्रथम इंद्रावरती स्वारी कर, नंतर ब्रह्म, नंतर विष्णू आणि शेवटी महेश यांना युद्धाचे पाचारण कर. देवतांनो, या सूर्यपुत्र यमराजाला अमरत्वाचं वर देऊन तुम्ही फसला आहात. आज तुम्ही दिलेल्या पाशाने तुमचं प्राण हरण करण्यासाठी आज पहिली स्वारी अमरावतीवरती करणार आहे. देवेंद्र, सांभाळ तुझी अमरावती. हा सूर्यपुत्र यमराज आज तुझ्यावर चाल करून येत आहे. नारायण नारायण. अरे वा, सूर्यपुत्र यमराज तर गर्वाने मातलाच म्हणायचा. आता हीच कळ घेऊन आपण सर्व देवांपाशी जाऊया आणि देवांच्या कानी दोन शब्द ऐकवूया. नारायण नारायण म्हणून म्हणतो. जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू आहे होनी, मानवा सार्थक कर या जीवनी, मानवा सार्थक कर या जीवनी. जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू आहे होनी, मानवा जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू आहे होनी, मानवा सार्थक कर या जीवनी, मानवा सार्थक कर या जीवनी. जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू आहे होनी, मानवा कोटी देवांचा देव मी इंद्र, 33 कोटी देवांचं अधिपत्य, राजयोग विश्वविधात्याच्या कृपेने मला प्राप्त झाला आणि मी देवेंद्र ह्या सिंहासनी विराजमान झालो. माझे वीरत्व या तिन्ही लोकीत चर्चिले जात असून माझी कीर्ती महिमा अगाध आहे आणि अशा देवेंद्रला तिन्ही लोकीत अशी कोणतीही शक्ती नाही की जी माझ्या चाणक्य दृष्टीला भेटू शकेल किंवा माझ्याशी संघर्ष करू शकेल.
आणि अशातच माझ्या अमरावतीचं राज्य किती आनंदात चाललेला आहे. आज कित्येक दिवस झाले ह्या अमरावतीमध्ये रंभेचं नृत्य झालं नाही. रंभे, ए रंभे, रंभे, ए रंभे. नृत्य करून नृत्य आविष्कारानं ह्या देवेंद्रला प्रसन्न कर. रंभे, ए रंभे. रंभे, तुझ्या नृत्य आविष्काराने देवेंद्रला प्रसन्न कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी राजा दरबारी, नाचते मी राजा दरबारी. रूप पाहून दिसे सुंदरी, रूप पाहून दिसे सुंदरी. नाचते मी राजा दरबारी, नाचते मी राजा दरबारी. मला मोहित केलं, हा देवेंद्र मोहित केलं समजे. इंद्रदेव साले पाहून धुंद झाले, सांगू मी आता कोणाग बाई, सांगू मी आता कोणाग बाई, सांगू मी आता कोणा. इंद्रदेवा झाले पाहून धुंद झाले, सांगू मी आता कोणाग बाई, सांगू मी आता कोणाग बाई, सांगू मी आता कोणा. नटली तुमच्या म्हणी पाणी मी लाजले. राजा दरबारी,
नमो आदिगण हा सोहम गजानन नमो आदिगण हा सोहम गजानन देव सार वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण हा सोहम गजानन नमो आदिगण हा सोहम गजानन देव सारवंती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण हा सोहम गजानन नमो आदिगण हा सोहम गजानन देव सारवंती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण हा सोहम गजानन नमो आदिगण हा सोहम गजानन देव सारवंती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारायण 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 आलो एकदाच्या इंद्र दरबारी पाहूया इंद्रदेवांचं कसं काय चाललंय प्रणाम इंद्रदेव प्रणाम देवर्षी नारद मुनी प्रणाम. आपण आसनस्थ व्हावं. नाही देव हे आसन हे तुम्हाला शोभून दिसतंय काय नारद मुनी काही विशेष वर्तमान असेल अवश्य कधी करा. नाही या सृष्टीमध्ये घडीत घडलेलं काही वर्तमान असेल तर त्या देवेंद्राशी अवश्य कधी करा नारद. इंद्रदेवा विना संकोच बोला. माझं ते कामच आहे जे काही कथन आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण इंद्रदेवा तुम्ही तर या सिंहासनावरती अगदी आरामात बसला आहात तुम्हाला काय कल्पना या सृष्टीची म्हणजे असं कोणतं घडीत नाव घडलंय. नारायण नारायण सांगतो इंद्रदेव सांगतो इंद्रदेव नुकत्याच झालेल्या शिवसभेमध्ये आपण जो यमराजाला प्राणहरण करण्याचा मान दिला तो त्याचा गैरफायदा घेत आहे नारायण नारायण यमराज सर्व शक्तिमान महापराक्रमी आणि या देवेंद्राशी संघर्ष करणार नारद मुनी त्याचा मृत्यू हा अटळच आहे. हा तेथेच कोणी देवांचा देव इंद्र त्याचा संघर्ष करण्यासाठी समर्थ तयार आहे. नारायण नारायण देव तो आता तुमच्यावरती चाल कोण येत आहे तेव्हा सांभाळा इंद्र दरबार काय नाहीतर तो माझ्यावर चाल करून येतोय. नारायण नारायण नारद मुनी हे सत्य आहे. नारद मुनी मी पाहतो त्याचा पराक्रम. असे किती शूरवीर दानवीर आले शेवटी गर्वाने मागून भस्म झाले. नारायण नारायण इंद्रदेवा मी माझी भ्रमंती अशीच चालू ठेवतो. हो नारद मुनी तुम्ही भ्रमंती अशीच नित्यपणे चालू ठेवा. एखाद्या स्वच्छंद प्रकाशात विहंग करण्याप्रमाणे पक्षाप्रमाणे तुमची भ्रमंती तुम्ही नित्यपणे चालू ठेवा. नारायण नारायण त्या अधर्मी यमराजाचा मी करतो सामना. तुम्ही तुमची भ्रमंती नित्यपणे चालू ठेवा. नारायण नारायण चला तर आपण आपली भ्रमंती अशीच पुढे चालू ठेवूया. नारायण नारायण नियतीचा खेळ कसा जन्म मृत्यूचा फासा नको घालू या देहाची काय
यमराशी हो संधी या देहाला नित्याचा पारे मानव जन्म सात करारे देवेंद्र हो या देहाला समाज तयार आहे मानव जन्म सात करारे आम्हाला आपला विनाश हा देवेंद्र मानव जन्म जन्म मृत्यूचा भाला नको घालवू माया या देहाची काया ओ या देहाला नित्याचा पारे मानव जन्म प्राप्त करा रे ओ या देहाला नित्याचा पारे मानव जन्म प्राप्त करा रे मृत्यूचा भाषा नको घालवू माया या देहाची काया ओ या देहाला नित्याचा पारे मानव जन्म प्राप्त करा रे ओ या देहाला नित्याचा पारे मानव जन्म प्राप्त करा रे देवेंद्र सांभाळ तुझी अमरावती अरे सूर्यपुत्र येणार आज तुझ्यावर तुफान कमी येत आहे मुकाट्याने तुझी अमरावती आज माझ्या समाधीत कर आणि चालता वैतून यमराज तुझा मृत्यू हा अटळच आहे आणि सर्व पराक्रमी सर्व शक्तिमान आणि स्वप्न पाहतो ही अमरावती काबीज करण्याची हा तुझा भ्रम आहे किंवा सावधान यमराज देवेंद्र अरे तुम्ही सर्व देवतांनी मिळून या यमराजाला अमरत्वाचं अभिवचन दिलं आहे आणि चक्क महादेवानी हा पाश मला दिला आहे तुम्ही सर्व देवतांनी अभिवचन देऊन हसला अरे या यमराजाला शिव सभेमध्ये बसायला आसन दिलं नाही यमराज तुम्हा सर्व देवतांची आस्था हस्तगत करण्यासाठी हा सूर्यपुत्र यमराज येत आहे. यमराज या सप्तऋषी च्या आशीर्वादाने मिळेलं हे वज्र ह्या वज्राने तुझा विनाश होणार आहे तर सावधान देवेंद्र ही तुझ्या अमरावती सोडून चालत आणि तुझा केला घरी असे प्राणी माझे माझे म्हणून व्यक्त केला तेव्हा यमराज सावधान म्हणतोय हा माझा इशारा आहे देवेंद्र मी वेळ गेलेली नाही अरे कोण कोणाचा प्राण हरवू शकतो हेच आपण अत्युच्च कौशल्याने या सर्व चराचराला आज तो गुंजवूया आणि तेथील कोणी देवांचा देव इंद्र देवेंद्र असं वाटत आहे देवेंद्र अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही विचार कर अरे सूर्यपुत्र यमसमोर आज तुझी फडकत नाही आणि त्याचा नाश जेव्हा येतो त्याची वेळची
तुझी अमरावती. आणि गेला आपण. अरे अजून माझ्या इथं. स्वप्न पाहतो. यमराज, अजून सांगतोय, माघार घे. अन्यथा कोण अनर्थ करेल. देवेंद्र, अरे आठाव. आठाव ते शिवसेना. अरे तुम्ही तेजस्वी जवानी या सूर्यपुत्र यमराजाला अभिवचन दिलात आणि त्याच अभिवचनाचा आज प्रथमतः तुझ्यावर स्वारी करून आज मी त्याची सत्यता प्रस्थापित करणार आहे. देवेंद्र, तुला माहित नाही या सूर्यपुत्र यमराजाचा पराक्रम. अरे असेल सामर्थ्य तर काय माझ्याशी सांगणार. यमराज, आपला या अमरावतीमध्ये स्वागत आहे. तुम्ही स्वप्न पाहता हे अमरावती काबीज करण्याची. हा तुमचा भ्रम आहे. देवेंद्र, तुझं स्वागत स्वीकारण्यासाठी आलो नाही. ही तुझी अमरावती आज मी काबीज करणार आहे. यमराज, हे काम, क्रोध, लोभ ही तिन्ही नरकाची द्वार आहे. तू त्यामुळे त्याचा त्याग कर. अन्यथा घोर अनंत घडेल. तुला तुझ्या मृत्यूशी सामना करावा लागेल. देवेंद्र, अरे मग वेळ कशाला. यमराजाला तुम्ही शिवसभेमध्ये अमरत्वाचं वरदान दिलं. हा यमराज आज अमरावतीचा राजा झाला आहे. हे स्वर्गाचं सुख आणि वैभव देवेंद्र आज तुझ्यापासून या सूर्यपुत्र यमराजाने हिसकावून घेतला आहे. याचा आनंद आज मला गगनात मावेनासा झाला. अरे तुझं वज्र सुद्धा माझ्या पाशापुढे पिका पडला आहे. देवेंद्र, आज तुझी अमरावती आज माझी झाली आहे. भक्ती मी एकच जाणे ते साणे न थोर मी म्हणे भावांचे पाहुणे भलते या. जो माझी मनभावे आराधना करतो त्याच्या भक्तीची उच्चता किंवा श्रेष्ठता विचारात न घेता त्याच्या भक्तीचा भक्त म्हणून विचार करतो.
नारायण नारायण कुमाईच्या सावळ्या श्रीहरी उभा राहिला विटेवरी भेटायाला येतो पंढरी पायी चालत वारी भक्तीची ओढ जीवाला वारकऱ्यांच्या ठाई हो रघुमाईच्या सावळ्याची हरी उभा राहिला विटेवरी हो रघुमाईच्या सावळ्याची हरी उभा राहिला विटेवरी रघुमाईच्या सावळ्याची हरी उभा राहिला विटेवरी हो रघुमाईच्या सावळ्याची हरी उभा राहिला विटेवरी भेटायाला येतो पंढरी पायी चालत वारी भेटायाला येतो पंढरी पायी चालत वारी भक्तीची ओढ जीवाला वारकऱ्याच्या ठाईवर रघुमाईच्या सावळ्याची हरी उभा राहिला विटेवरी हो रघुमाईच्या सावळ्याची हरी उभा राहिला विटेवरी नारायण 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 प्रणाम ब्रह्मपिता कल्याण मस्ते नारदा आज अचानक येणं केले सत्यलोकी कोणतं नवल वर्तमान नारायण नारायण ब्रह्मपिता तुम्ही तर या ब्रह्मकमळामध्ये आरामात बसला आहात तुम्हाला काय कल्पना या सृष्टीवरती काय चाललंय याची नारदा असं काय घडलं आहे सृष्टीवरती अवश्य सांगतो ब्रह्मपिता तुम्ही सूर्यपुत्र यमराजाला जो शिवसभेमध्ये प्राणहरण करण्याचा प्राण दिला तो त्याचा गैरफायदा घेत आहे नारदा सुखांतर दुःख जीविते संशया म्हणजे या जीवितामध्ये या संसारात सुखापेक्षा दुःखच अधिक आहे सुख पाहता जेव्हा पाडे दुःख पर्वता एवढे नारायण नारायण अधर्माच्या मार्गावर सुखाचा त्याग आणि दुःखाचा स्वीकार करण्याची कुटील बुद्धी त्या यमाची झाली आहे हो नारदा तुझी भ्रमंती तू अशीच चालू ठेव नारायण नारायण ब्रह्मपिता त्याने तर इंद्रावरती चाल केली आहे आणि आता तर तो तुमच्यावरती चाल कुठे आहे तेव्हा सांभाळा नारदा तू निश्चिंत जा मी पाहतो त्याचा पराक्रम नारायण नारायण म्हणतात ना नियतीचा खेळ कसा जन्म मृत्यूचा फासा नको घालवू माया या देहाची काया हो या देहाला नित्य जपारे मानव जन्म सात करारे
वसली पंढरी चंद्रभागेच्या तीरावरी वसली पंढरी डोळे भरून पाहू चला ती विठ्ठल रखुमाई हरी बोला जय जय राम कृष्ण 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 चंद्रभागेच्या तीरावारी वसली पंढरी चंद्रभागेच्या तीरावारी वसली पंढरी डोळे भरून पाहू चला ती विठ्ठल रखुमाई हरी बोला जय जय राम कृष्ण 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 हरी बोला जय जय राम नारायण 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 प्रणाम विष्णुदेव प्रणाम नारद स्वामी. हा जसं अचानक या वैकुंठात येणं केलं. नारायण नारायण विष्णुदेव तुम्ही तर या शेष नागावरती आरामात झोपी घेत पडलात तुम्हाला काय कल्पना या सृष्टीची सृष्टीची असं या सृष्टीवरती कोणतं संकट आलंय? नारायण नारायण विष्णुदेव जसं तुम्हाला कळलंच नसेल विष्णुदेव शिवसभेमध्ये सूर्यपुत्र यमराजाला जो प्राणहरण करण्याचा मान दिला तो त्याचा गैरवापर घेत आहे त्याने देवांवरती स्वारी करण्याची योजली आहे आणि आता तर तो तुमच्यावरती स्वारी करीत आहे तेव्हा सांभाळे वैकुंठ नारद स्वामी तो यमराज त्याला आम्ही या भरसभेत वर तर दिलाच पण त्याचबरोबर त्याचा तेवढा अपमान देखील केला. नारायण नारायण नारद स्वामी अपमान म्हणजे तोच की त्याला त्या भरसभेत साधं सिंहासन देखील प्राप्त झालं नाही आणि तो आता या वैकुंठाच्या सिंहासनावर बसायला येतोय. नारायण नारायण तेव्हा नारद स्वामी तुम्ही निश्चिंत राहा त्याचा नाश अटळच आहे. तो या वैकुंठावर राज्य करण्याच्या उद्देशाने येतोय. ठीक आहे. त्याचा उद्देश कधीच शक्य होणार नाही नारद स्वामी. मी माझं कथन तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे आता सांभाळे वैकुंठ येतो मी अंती जाशील एकलाच प्राण्या अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी
नाही कुणाचे कोणी भाऊ कुणाचा बहीण कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचे सगळे सोय रे भाऊ कुणाचा बहीण कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे कुणाचे सगळे सोय रे कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे रणतील तारे तुटतील धागे दोरे मेल्या मागे रणतील तारे तुटतील धागे दोरे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी विष्णू, अरे तू सृष्टीचा रक्षण करता, तुझ्या समवेत सर्व देवतांनी मिळून या सूर्यपुत्र यमराजाला अमरत्वाचं वरदान दिलं आणि साक्षात महादेवानी म्हणे आज स्वतःच्या वरील पाश या यमराजाला बहाल केला आहे. या सृष्टीवरील या चराचरावरील सजीव जनांचा प्राण हरण करण्याचा मान या यमराजाला दिला. म्हणे अमरत्व. अरे यमराज, हा तुझा भ्रम आहे. अरे तू तुझ्या गर्भात मातलायस आणि या वैकुंठावर राज्य करणार. हे तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही यमराज. हे विष्णू, हे वैकुंठ कसं देत नाहीस तेच पाहतो. अरे यमराज, जो मनुष्य या पृथ्वीवरती जन्माला येतो त्याला त्याच्या अनमोल जीवनाची जडणघडण करण्याचा अधिकार फक्त त्यालाच असतो. तोच त्याचा करता आणि करविता असतो. परंतु काय, विनाश काळे विपरीत बुद्धी तो त्याच्या शक्तीचा वापर दुष्ट कृत्य करण्यासाठी करतो. आणि तेव्हाच यमराज, आणि तेव्हाच त्याचा मृत्यू त्याच्या जवळ आलेला असतो. आणि तीच अवस्था तुझी झाली यमराज. विष्णू, कोणाचा मृत्यू कोणाच्या समीपाला आहे ते आता येणारा काळच ठरवेल. अरे महादेवानी हा पाश या सूर्यपुत्र यमराजाला बहाल केला आहे आणि तोच पाश आज तुझ्या गळ्याला फास लावून तुझा प्राण हरण करण्यासाठी आज
तर या यमराजाचा सामना. अरे यमराज, त्या भर सभेत आम्ही तुला वर तर दिलाच, पण त्या वराचा गैरउपयोग करून तू या वैकुंठावर राज्य करण्याचं स्वप्न बघतोयस. विष्णू, तुम्ही सर्व देवतांनी या यमराजाला अमरत्वाचं वरदान दिलं. अरे पण त्या शिवसेनेमध्ये या यमराजाला मानाचा आसन दिलं नाही. म्हणूनच तुमची आसना हा सूर्यपुत्र यमराज आज हस्तगत करण्यासाठी आला आहे. आक्रमण! चल मग हो म्हणायचं यार. अरे तुम्ही देवताने हा पाश या सूर्यपुत्र यमराजाला दिला. आता तोच पाश तुमचा काळ बनवून हा सूर्यपुत्र आज वैकुंठीचा राजा झाला आहे. विष्णू, अरे क्षीरसागरी शेष नागावरती झोपा काढत बसणारा तू, अरे तू काय सृष्टीचे रक्षण करणार? आता बाग हा यमराज या सृष्टीची रचना कशी बदलून टाकत आहे. आता नायका राहिला कैलाशीचा राणा, ज्यानं मला हा पाश दिला. महादेव, तुमच्या कैलासावरती खराबी करून येत आहे. सांभाळा कैलास. आज तुम्ही दिलेला हा पाश आज तुमच्या गळ्यावरती टाकून हा सूर्यपुत्र यमराज तुमचे प्राण हरवण्यासाठी येत आहे. पार्वती, या कैलासावरील सारे लोक किती आनंदी आनंदी आहेत. असं माझ्या मनाला पार्वती, असं काहीही होणार नाही. या कैलासावरील साऱ्या मानवांचं जीवन कसं आनंदी आनंदात आहे. नारायण कैलासावरी डमरू वाजे, कैलासावरी डमरू वाजे, नादन भी
नारायण नारायण. आलो एकदाचा कैलास पर्वतावरती. पाहूया महादेवांचं कसं काय चाललंय. प्रणाम महादेवा. या नारदस्वामी या. प्रणाम पार्वती माते. नारदस्वामी या कैलास पर्वतावरती आपलं स्वागत आहे. नारदस्वामी आज अचानक येणं केलं त्या कैलासावरती. काही नवलवर्तमान? नारायण नारायण. तसंच नवलवर्तमान घडलंय म्हणून तुमच्यापर्यंत आलो. आणि नारदस्वामी ते कोणतं? सांगतो महादेवा सांगतो. महादेवा, नुकत्याच झालेल्या शिवसभेमध्ये तुम्ही सूर्यपुत्र यमराजाला जो प्राण हरण करण्याचा मान दिला तो त्याचा गैरफायदा घेत आहे. त्याने तर उलटफेर देवांवरतीच केला आहे. तेव्हा तुमचा हे कैलास पर्वत सांभाळा. तो तुमच्यावरती चालपूर्णित आहे. नारदस्वामी हे कार्य तर आम्हीच त्यांना दिलंय. तुम्ही मुळी चिंता करू नका. नारायण नारायण. महादेवा, त्याने तर इंद्र, ब्रह्म आणि विष्णू यांची राज्य काबीज केली आहे. तेव्हा आता हे तुमचं कैलास पर्वत सांभाळा. येतो मी. ठीक आहे नारदस्वामी, आपली भ्रमंती अशीच चालू ठेवा. नारायण नारायण. हे सोडून दे रे वेड्या गर्व विमान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे रे वेड्या गर्व विमान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. समाधान. भक्ती करून जाती पुण्य मोक्षाला. पाप करून जाशील पुरे नरकाला. गर्व विमान सोडून मिळेल तुझला माना. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे रे. मोठं संकट येऊन घेतलंय. आम्ही सर्व देव संकटात आहोत. या यमरूपी संकटापासून या सृष्टीचा विनाश कसा बरं थांबवावा? होय शास्त्री डोक्यात मार्ग काढा. होय शिवशंभू, त्या दुष्ट यमाने आमचे राज्य बळकावून घेतले आहे. आम्हाला अगदी राज्यहीन करून सोडलं आहे. देव हो, आपण मुळी चिंता करू नका. तर आपणच देवाने त्याला हे कार्य करायला दिलं होतं. आणि अमरत्वाचा वध आणि येऊ दे त्याला. पाहतो त्याचा पराक्रम. या चराचरावरती येणारं संकट थांबेल ना? आम्हा देवाची राज्य आम्हाला परत मिळतील ना? हो देव हो, नक्कीच निघेल.
शकत नाही कारण त्याने दिलेला हा पाश आज या सूर्यपुत्राच्या स्वाधीन आहे आणि याच पाशाच्या बळावर शंभू महादेव आज हा पाश तुमच्या गळ्याभोवती आवळून हे तुमचं वैकुंठ हे तुमचं कैलास आज मी हस्तगत करणार आहे यमा अरे हा फास दिलेला होता या सृष्टीच्या रक्षणासाठी आणि त्याचा उलट प्रयोग तो आमच्यावर करणार आम्हा देवांवर करणार महादेव आठवा ती शिवसभा या शिवसभेत तुम्ही सर्व देवतांनी या सूर्यपुत्राला अमरत्वाचं वरदान दिलं आणि स्वतः तुम्ही हा पाश या यमराजाला बहाल केला पण त्या शिवसभेमध्ये या यमाला या सूर्यपुत्राला तुम्ही बसायला आसन मात्र दिलं नाही त्यामुळे हा सूर्यपुत्र अपमानित होऊन आज तुमच्या विनाशाला कारणीभूत ठरला आहे ज्यावेळी तुम्ही आसन दिलं नाही त्यामुळे आज तुम्हाला सर्व देवतांची हस्त हस्तगत करणार हा सूर्यपुत्र यमराज तेव्हा कैलासपती हा तुमचा कैलास माझ्या स्वाधीन करा आणि या सर्व देवतांना घेऊन चालते वळतो यमा हे कदापि शक्य नाही यमा अमरत्वाचा वर आम्ही तुला दिला होता पण तो त्याचा असा गर्वभर करू नकोस आज तुझी वेळ गेली नाही यमा या देवाची राजा परत दे आणि निघून जा इथून महादेव तुमचं तत्पंद ऐकण्यासाठी आलो नाही तुमचे प्राण हरण करून या यमपुरी तुमच्या मृतात्म्याची भर घालायची आहे मला नाहीतर माझी यमपुरी ओस पडू की काय यमा या वाराचा जर गैरवापर करत असतील तर ठीक आहे नंदी हे नंदी कसा कैलासीचा पती नमतार रंगीण पार्वती कसा कैलासीचा पती नमतार रंगीण पार्वती नंदी फिरे आभोवती नद्याचा घोळा तो गोमती नंदी फिरे आभोवती नद्याचा घोळा तो गोमती
पाहिलात पाहिलात या यमराजाचा पराक्रम महादेव अजूनही वेळ गेलेली नाही मुकाट्याने हा कैलास माझ्या स्वाधीन करा चालतो इथून ठीक आहे यमा त्या वराचा जर तो असा वापर करत असेल तर हो इथं तयार मग वेळ कशाला महादेव पाहिलात तुम्ही दिलेल्या या पाशाचा परिणाम महादेव तुम्हीच तर रणांगण सोडून पळून गेलात हा कैलास आता माझा झाला आहे ही शिवनगरी आता हा सूर्यपुत्र साऱ्या सृष्टीचा राजकार आहे आता या सूर्यपुत्र यमराजा बरोबर कोणी सामना करणारा या त्रिभुवनामध्ये कोणी राजा शिल्लक उरला नाही कोणी देवताही नाही हा सूर्यपुत्र यमराज या चराचराचा सम्राट झाला आहे नारायण 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 देव तर भयभीत झाले दिसत आहेत चला तर देवांचीच भेट घेऊया देव तुम्ही असे भयभीत का दिसत आहात सर्व देव तुमच्या संकटात पडलो नारायण नारायण तुम्ही देव आणि संकटात असं कोणतं संकट आलं तुमच्यावरती नारायण नारायण संकटातून मार्ग अत्यावश्यक आहे सांगतो देव हो सांगतो तुम्हाला बाळ गणेशच यातून मुक्तता करू शकतो तुम्ही त्या बाळ गणेशाची आराधना करा हाच एक पर्याय आहे तुमच्याकडे देव हो नारद मुनीने सांगितल्याप्रमाणे आपण बाळ गणेशाची आराधना करूया नारायण नारायण देव हो चला यमराजा तर गर्वाने फार मातला आहे त्याचा विनाशा
कळत आहे नारायण नारायण ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनांनी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देहाकारणी काय तू पुण्य केले सांग जन्मायेऊनी मानवा मानवा या देहाकारणी काय तू पुण्य केले सांग जन्मायेऊनी काळजाची तार तेळुनी ही नारदाची वाणी अंतरीच्या भावनांनी कोणाचेही नाही कोणी चुकले नाही कोणालाही भोग जीवने मानवा मानवा या देहाकारणे काय तू पुण्य केले सांग जन्मायेऊनी मानवा मानवा या देहाकारणी काय तू पुण्य केले सांग जन्मायेऊनी नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे आपण बाळ गणेशाची आराधना करूया. होय देऊ. आरोळी देतो तुला आरोळी देतो तुला हे गणराया आरोळी देतो तुला
सुचवा. देव तुम्ही काही चिंता करू नका, पाहतोच यमाचा पराक्रम. त्याच्या आधारनी आणि पापण्याची शक्तीने देवाने त्याचे अजय केले. त्या घोर संकटातून कृपा करून मार्ग काढा आणि या चराचरावरती येणारे संकट दूर करा. गणेशा दूर करा. आमची राज्य हिसकावून गेली. चौबार गणेशा, तू चतुर मार्ग काढ. देव तुम्ही निश्चिंत राहा. अरे पण तुझ्या देवाला एका बालकाच्या असलेला आज सूर्यपुत्र जन्मला. आज कैलासचा जन्मला.
तुम्हाला परत मिळणार नाही. हे यमा, हा सूर्यपुत्र यमराज तुमचे प्राण हरण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे यमा, आम्ही तुला दिलेला वराचा तू दुरुपयोग करत आहेस. हो यमराज, त्या गौरव- ब्रह्मा यात तुझं सार्थक आहे. शरण जा. शरण तर तुम्हीच यायला पाहिजे. त्या सूर्यपुत्र यमराजाच्या चरणाशी तुम्ही सर्व देवतांनी लोटांगण घातलं पाहिजे. यमराज, अहंकाराने दमाने मिळवलेला हा विजय, ह्यात तुझी कसली गाथा? तेव्हा या गौरीपूजा विनायकाला तू शरण जा. यातच तुझं सार्थक आहे. देवेंद्र, तुझी वाचाळ बंद कर. तुला तुझी अमरावती सांभाळता आली नाही. अरे या सूर्यपुत्राला तू काय गाथा सांगणार? हे गणेशा, माझ्या मार्गातून दूर हो, नाहीतर या सर्व देवतांची जशी अवस्था झाली तशीच वेळ तुझ्यावर येईल आणि या सूर्यपुत्र यमराजाचा पाश तुझ्या गळ्याभोवती आवळला जाईल. यमराजा, देवाने दिलेल्या वरदानाचा असा गैरवापर करू नकोस. त्यांची राज्य त्यांना परत कर, अन्यथा परिणाम वाईट होतील. परिणामाची भीती या यमराजाला घालू नकोस. यमराजा, मूर्ती लहान असली तरी कीर्ती महान आहे हे विसरू नकोस. माझ्या यमपुरीमध्ये सजीव सृष्टीतील या सजीव प्राण्यांचे प्राण घेऊन या यमराजाने खचाखच भरली आहे आणि त्यातच तुमचे प्राण घेऊन आणखी भर टाकणार आहे हा यमराज. देवानो, जर मी तुमचे प्राण हरण केले नाही तर माझी यमपुरी ओस पडू की काय? तेव्हा देवतानो, या बालकासहित तुम्हा सर्वांच्या मी आता प्राण घेणार आहे. बालका, अरे तू गौरी पुत्र म्हणतोस, जर तुझ्यात असेल सामर्थ्य म्हणे विद्येचा दाता श्री गौरी गणेश गणेशा. यमराजा, तुला एवढाच गर्व असेल तर हो विचार तयार. एवढं जर तुझ्या सामर्थ्य असेल तर या सूर्यपुत्राशी होऊन जाऊ दे तुझा सामना. तर भोग आपल्या कर्माची फळं. कोणाची कर्माची फळ होतो हे आता येणारं कालच ठरवेल. गणेशा, तू खरोखरच बुद्धीचा दाता आहेस. रिद्धी सिद्धी तुझ्या चरणाशी पाणी भरत आहे. गणेशा, तुझा पराक्रम पाहून हा स्वतः यमराज आज गर्वातून मुक्त झाला आहे. गणेशा, या सर्व देवतांची राज्य आज मी त्यांना परत देणार आहे. देव देवता, तुम्ही शिवसभेमध्ये दिलेला आशीर्वाद आणि ते वचन आणि तो पाश या सर्वांची कार्य अविरत या भूतलावर चालू राहतील. आज या बाल गणेशाने माझे चांगले डोळे उघडले आहेत. सर्व देवतांना
हा सूर्यपुत्र यमराज तुम्हाला साष्टांग नमस्कार करत आहे. यमराजा, अधर्माचा त्याग कर आणि सत्याची गाज कर. यातच तुझ्या जन्माचे सार्थक आहे. कारण अधर्म हा नेहमीच अस्ताचा मार्ग दाखवतो. बाल गणेशा, वेळेअभावी या सूर्यपुत्र यमराजाला पराक्रमाचा आणि सर्व देवतांनी दिलेल्या वरदानाचा खूपच मोठा गर्व झाला होता. बाल गणेशा, त्या गर्वाचा तू गर्वहरण करून या सूर्यपुत्राला अभिवचन दिलंस. बाल गणेशा, या चराचरावरती सजीव जीवांचे प्राण घेण्याचे कार्य एवढाच फक्त हा सूर्यपुत्र यमराज यापुढे एकच कार्य करत राहील. गणेशा, हा या सूर्यपुत्राचा आपला साष्टांग प्रणाम. यमराजा, तुला जे देवाने कार्य दिले आहे ते एक महान कार्य आहे. ते तू तुझ्या यमनगरीत जाऊन सदा पार पाड. माझा तुला सदैव आशीर्वाद आहे. तथाच तू. ठीक आहे गणेशा, सर्व देवतांनो तुमचे राज्य मी तुम्हाला समर्पित करत आहे. यापुढे हा सूर्यपुत्र यमराज तुम्हा देवतांच्या वाटेला कधीच जाणार नाही. मी माझं कार्य अविरतपणे चालू ठेवतो. येतो मी. शिव, आता आपले राज्य आपल्याला परत मिळणार. हो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. भाद्रपदाच्या चतुर्थीला हो भाद्रपदा